नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण माहिती करून घेणार आहोत ती लक्ष्मी मंत्र, वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयाची, आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सर नमस्कार, तुमचं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये मनापासून स्वागत. सरांबद्दल थोडक्यात खरं तर माहिती करून देते. पंडित शिवकुमार श्री हे स्वतः वास्तू आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून ते वास्तुशास्त्र, कुंडली आणि मंत्रशास्त्र या आणि अशा अनेक विषयांचा अभ्यास करतायत. त्यांना त्या विषयाचा गाढा अनुभव सुद्धा आहे. स्वतः इंजिनियर आहेत, पण तरी भारतीय वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून त्यांनी गायत्री मंत्रातील शक्तींवर आधारित वास्तुदोष निवारणासाठी संशोधनात्मक 24 प्रोडक्ट्स तयार केलेत आणि याचं जगातलं पहिलं शोरूम हे सीझन्स मॉल, मगरपट्टा सिटी, पुणे इथे सुरूही झाले. भारतातच नव्हे तर अमेरिकेत सुद्धा पंडितजींच्या प्रोडक्ट्सचं एक्झिबिशन लॉस एंजेलिस, अमेरिका इथे झालंय. माननीय उद्योग मंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते एक्झिबिशनचे इनॉग्रेशन सुद्धा पंडितजींचे प्रोडक्ट्स पोहोचलेले आहेत. ते ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. तसंच त्यांच्या या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव हा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुद्धा झाला होता. आजचा आपला विषय अर्थातच बघाशी मी सांगितलंय की लक्ष्मी मंत्र, वास्तुशास्त्र आणि कुंडली, आणि याबद्दलच जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यासाठी आम्हाला तुम्ही निश्चितपणे कॉल करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून द्या, 66843333. तुमचे प्रश्न जे काही असतील ते फोन करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. सर तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल. सगळ्यात आधी मी पहिला प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे की भारतीय संस्कृतीप्रमाणे सर नेमकं लक्ष्मी प्राप्तीचं काय महत्व आहे? आपलं भारतीय संस्कृती ही प्रगल्भ, प्रगाढ, बऱ्याच काही आपण उपमा देऊ शकतो. लक्ष्मी ही देवता आहे आणि आपण पैसे जे आपल्याला मिळतात त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. अगदी असं फक्त भारतातच म्हटलं जातं. हे वैशिष्ट्य आहे. बाकीच्या कुठल्याही देशामध्ये पैशाला पैसे म्हटलं जातं. पण एखाद्या देवाची उपमा की तेव्हाला रिस्पेक्ट लेवल फक्त भारतीय संस्कृतीमध्येच आहे. कारण ते कशामुळं आहे? कारण हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहिती होतं हे का पैसा हा वेगळ्या फॉर्ममध्ये आला. पूर्वीच्या काळी सोन्याची नाणी होती, त्यानंतर चांदीची आली, मग तांब्याची आली, आता हळूहळू कागदामध्ये आलेली आहेत. पण पैशाचं जे एक स्वरूप बदललंय. पण विचार करा, आपली भारतीय संस्कृती इतकी पॉवरफुल आहे की स्वरूप जरी बदललं तर रिस्पेक्ट लेवल तेवढाच राहिलेला असल्यामुळं त्या रिस्पेक्टची देवता कोण आहे हे शोधून काढलेले आपले सगळे ऋषीमुनी आहेत. हा सगळा बियॉन्ड इमॅजिनेशनचा पार्ट आहे. कारण हा जो पार्ट आहे हा टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण सिद्ध नाही करू शकत. हा जो आहे आपण वापरतोय आता याला टेक्निकल अनालिसिस कोणी नाही देऊ शकत. आणि पैशाची व्हॅल्यू ही सोन्यामध्येच काउंट केली जाते. ज्याच्याकडे जेवढं जास्त पैसे दाखवतो तेवढं त्या प्रमाणात तो देश तेवढी करन्सी दाखवू शकतो. असं फॅक्ट आहे. म्हणजे पैशाची व्हॅल्यू पैशामध्येच होते, सोन्यामध्येच होते. कारण मॅक्झिमम सोनं हा असा धातू आहे की लक्ष्मीकारक धातू आहे, तर याची पूजा करावी. त्याचबरोबर यात असलेल्या लक्ष्मी देवतेचा आशीर्वाद घ्यावा असं सांगण्याचं उद्दिष्ट. आणि आपली भारतीय संस्कृतीमध्ये जर आता प्रश्न आपण विचारला की लक्ष्मी प्राप्ती आणि आपला भारत देश संस्कृती, पूर्वीच्या काळी भारतामध्ये एवढं सोनं होतं, अनइमॅजिनेबल सोनं होतं, आणि सोनं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लोक तयार करत होते. म्हणजे पाऱ्यापासून सोनं तयार करण्याची शक्ती ही भारतात होती. त्याबरोबर वेगवेगळे जे काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींच्या रसापासून, मिश्रणातून केमिकल ऍक्शन सोनं तयार करणं हे साध्य होतं. या सगळ्या गोष्टी आता आपण काहीच करू शकत नाही, कारण तेवढं टेक्नॉलॉजी अजून डेव्हलपच झालेली नाहीये. बरोबर. ओके. तर पूर्वीच्या काळात जर विचार केला तर 12व्या शतकानंतर आपल्याला धीरे धीरे अधोगती यायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या लोकांच्या परकीय राज्यांची आक्रमणं झाली. गंमत म्हणजे 12व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत अफगाणिस्तान, इकडून तिकडून जे काय आपल्या इतिहासामध्ये लिहिलेलं आहे ते मी काय मनाच्या कुठल्या गोष्टी सांगत नसतो. फक्त आपल्याला कळावं की आपण किती सिरियसली लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतोय. बेसिक रूट कॉज माझं बॉटम लाईन ती आहे. 12व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत एवढं सोनं लोकांनी भरभरून घेऊन गेले की त्या सोनं घेता घेता, म्हणजे भारतातून सोनं नेता हत्तीवरने, घोड्यावरने, ह्याच्यावरने एक सिंहासन 2-2 हजार किलो, 4-4 हजार किलोचं सिंहासन, हत्ती, घोडे हे ते आहे ना, ते प्राणी
भारताचे बॉर्डर क्रॉस करण्या अगोदरच सगळे जागेवरच संपले, कारण तेवढं जड सोनं त्यांना घेऊन जाताच आलं नाही. बरोबर. ही फॅक्ट आहे. एवढं सोनं वाहून नेलं की त्यांना शेकडो वर्ष वाहून सोनं आपल्याकडे शिल्लक होतं. एवढं भयानक सोनं, प्रचंड प्रमाणात सोनं हे भारतामध्ये होतं. हा इतिहास आहे. त्यानंतर लोकांनी काय विचार केला की कशाला आपण सोनं वाहून न्यायचं, ह्यांच्यावरच आक्रमण करून ह्यांच्यावर राज्य करू, सोनं घेऊन जायचा प्रश्नच येत नाही. बरोबर. लूट त्यामुळं करायची गरजच हा, लूट नाहीये. करायची गरजच नाही ना. एखाद्या घरात पण गेलो समजा, आणतो सोनं, आणतो आपण काय, तो माणूस पण त्याला परास्त करून वगैरे सोनं आणलं वगैरे, मग किती वेळा सोनं घेऊन जा, डायरेक्ट त्याच्यावर राज्य करून अख्खं सोनंच आपल्याला मिळेल ना. बरोबर. म्हणून आपल्या भारतावर खरी आक्रमण चालू झाली आणि नंतर मग राज होत गेला. मग इंग्रज लोक आली, इंग्रज लोकांनी पण हेच केलं, 150 वर्ष राज्य केलं. सगळ्या गोष्टी सांगायचा उद्देश काय की हे सगळं होता होता ज्या तपाने किंवा ज्या दृष्टिकोनातून, ज्या मंत्रशास्त्राने, ज्या भारतीय अध्यात्माने जे काही अशा गोष्टी कमवल्या होते, एक वैभव प्राप्त केलं होतं, वैभवाचा रास होत 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 आता अशी कंडिशन आली. माझ्या अंदाजानं 1932 ते 35 दरम्यानच्या काळामध्ये $2 म्हणजे $1 होता. $2 आपला एक त्यांचे $2 म्हणजे आपला $1 असं होतं. त्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला, नंतर $1 $1 असं करत 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 आज 65 भारताचे रुपये म्हणजे डॉलरचा $1 झालेले आहेत. खरं. म्हणजे 60-61 मला कोणाचा दोष द्यायचा किंवा कुठल्या गोष्टीची माझा काही संबंध नाहीये, पण हे भारतीय संस्कृती रास होत 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 गेला, अध्यात्माचा रास होत गेला आणि आपण जे 150 वर्ष गुलाम होतो अजून ते गुलामच राहिलो, कारण आता त्यांच्या डॉलरवर आपल्याला खेळायला लागतं. अगदी खरं. मला वाटतं काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टींचा जर या त्रास गोष्टी झालाय, आता बदलायच्या असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे, 2025च्या काळापर्यंत जर हे काही चित्र बदललं नाही तर आपण जे काय म्हणतोय की भारत हे अतिशय तारुण्य आणि तरुण देश आहे आणि हा तरुण देशात खूप मोठी पॉवर आहे आणि या पॉवरमुळे जगामध्ये सगळ्यात मोठी क्रांती घडेल यात काय डाऊटच नाही. पण तुम्ही फक्त मुलांना शिकवून कॉलेजमध्ये घालून डॉक्टर काढून इंजिनियर काढून काही उपयोग होणार नाही. त्याला जे काय तुम्हाला त्यांना कामाला लावण्यासाठी जी संस्था पाहिजे किंवा त्या ज्या गोष्टी समाजामध्ये भारताला गरज आहे की आता बेरोजगारी हटवणं पाहिजे, त्या दृष्टिकोनाचं पावली उचललं तर 2025 पर्यंत भारत चांगला होईल, नाहीतर भारतासारखा विचित्र देश कुठला राहणार नाही. फॅक्ट आहे आणि हे सगळं सिरियस गोष्ट आहे. म्हणून जे काय आता जे चाललेलं आहे, स्वतःची प्रगती व्यवस्थित करून त्याबद्दल ज्या ज्या गोष्टी कोण कोण कुठल्याही पॉलिटिकल कुठलेही काय पक्ष सांगत असेल, खरोखर चांगल्या गोष्टी असतील त्या इम्प्लिमेंट करून कशी आपली प्रगती, देशाची प्रगती होईल बघणं गरजेचं आहे. तरच 2025 नंतर भारताचा उदयकाल खूप चांगला असेल. अशी जर कंडिशनने घसरण राहिली, मी चायनामध्ये गेलो होतो 7-8 दिवसापूर्वी, 8-10 दिवस वास्तूचे व्हिजिट गोंजाव म्हणून त्या सिटीमध्ये होते. तर त्यांचा आपले $12 म्हणजे त्यांचा $1 आहे. त्या ठिकाणी एक पण टू व्हीलर त्या अख्ख्या शहरात कधी बघितलीच नाही मी. 5 दिवस एक पण टू व्हीलर बॅन आहे त्या ठिकाणी. म्हणजे इतक्या काही गोष्टी मला बघायला मिळाल्या. त्या लोकांना इंग्लिश बोलता पण येत नाही. मी टॅक्सी म्हटलं, हॉटेल म्हटलं, फूड म्हटलं, मला अक्षरशः 2 दिवस उपवास राहिला. आम्हाला व्हेजिटेरियन आहे, मी अंडी पण नाही का. मला इतका त्रास झाला. फक्त ते चिप्स खायचे आणि कोक प्यायचे एवढंच मी करू शकलो. फ्रुट्स पण नसते, छोटी छोटी केळी होती, आणि काय करू शकलो नाही. त्यांची एवढी मोठी प्रगती झालेली आहे की त्यांचं गुगल लॉक आहे. जगातलं कुठलंही इंटरनेटचा ऍक्सेस म्हणजे डायरेक्ट गुगल वगैरे जे आपण लोड करतो ते आपल्या चायनाला गुगलच नाही, मी काही सर्च करू शकलो नाही. आपण जे व्हॉट्सअप वगैरे वापरतो ते विचाट वापरतात, त्यांची इंटरनेट सेवा अख्खाच्या अख्खा देश पूर्ण लॉक आहे आणि आपलं बाकीचे देश कनेक्टेड आहेत. पण चायनाची प्रगती झालेली नाही का? झालेली आहे. त्यांनी सगळ्या कुठल्या गुप्त गुट सगळ्या एकत्रित करून एकाच प्लॅटफॉर्म खाली पूर्ण चायनानं स्वतः देशाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात केली. काही इंटरनेटचं कनेक्शनचं डायरेक्ट न घेता. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट आहे की आपण फेसबुक वापरलं, व्हॉट्सअप वापरलं, इंटरनेटला फक्त आपण चॅटिंग करत बसलो, त्यामुळे खूप काय मोठे श्रीमंत किंवा कुठल्या गोष्टीला खूप मोठे काय होऊ शकणार नाही. पर्सनल लेवलच्या गोष्टीकडे सांगितल्या म्हणून खूप भाग्योदय होणार नाही. खरोखर इंटरनेटचा वापर जो आहे तो खरा माणसाने स्वतः प्रगतीसाठी करणं सगळ्यात गरजेचं, तरच ही पिढी पुढे जाईल. हे सगळ्या नवीन पिढीला मला सांगायचं आहे. त्या सगळ्यात महत्वाचं हे जे काय त्यांनी इंटरनेट वगैरे चालू करून स्वतःचा देश मोठा केलाय, देश मोठा होण्याचं मेन कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी उद्योगधंदा जो आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळून ते उद्योग स्वतः त्यांनी काढले, स्वतः इन्व्हॉल्व्ह झाले आणि आज ते खूप मोठ्या प्रमाणात सगळं देशावर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आज आयफोन 0 भेटलं मेड इन चायना असतो, कारण त्यांची फॅक्टरी चायनामध्येच आहे. निश्चितपणे काही म्हणजे मेड इन चायना म्हणजे काय खूप प्रॉब्लेमॅटिक आहे असं नाही, चांगल्या चांगल्या गोष्टीवर मेड इन चायना बघतो. अशाच पर्यंत भारताची जर प्रगती झाली तर लक्ष्मी प्राप्ती होईल. आणि यासाठी आपल्या ऋषीमुनींनी जे काय असे दिवस घालून दिलेले आहेत की दसरा, दिवाळी, लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन
हे आता या घडीला खूप महत्वाचं आहे. निश्चितपणे इंडिव्हिज्युअल लेवलला तर तुम्ही अशा पद्धतीने जर लक्ष्मीची पूजा कशी करावी, कसं कुबेराची पूजा करावी, का करावी, हे जर इंडिव्हिज्युअल थेंबे थेंबे तळे साचे, प्रत्येक माणसाने इंडिव्हिज्युअल लेवलला घरामध्ये मनापासून पूजा कशी करावी हे सगळ्या लोकांना माहिती असतं, त्याला सांगायची गरज नाही आहे. पण काय मंत्र म्हटलं तर प्रत्यक्ष देव प्रसन्न होईल, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर मी तुम्हाला सांगणार आहे. कागद आणि पेन लिहून घ्या, निश्चितपणे सर, मला त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. इव्हन तुमचा चायनाचा अनुभव असा थोडक्यात मला ऐकायचा नाहीये, तो विस्तारितपणे ऐकायचा. आणि मला नेहमी असं वाटतं की गेलेलं वैभव किंवा गतवैभव जर पुन्हा नव्याने मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी झेप घेणं जास्त गरजेचं आहे. त्या अनुषंगाने सुद्धा खरं तर चर्चा करायची. पण त्याआधी इथे एक फोन घेऊया आपण. सोमनाथ बोलतायत पुण्याहून. बोला सोमनाथ, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, मला सगळा प्रश्न विचारायचा नोकरी विषयक. हा बोला. तर माझी जन्मतारीख 6/2/1992 आहे. हा तर नोकरीमध्ये अडथळे येतात. शिक्षण काय झालं? तुमचं शिक्षण काय झालंय? माझी 12वी झाली आणि डिझेल मेकॅनिक ITI झालंय. तुमचं फक्त जन्म वेळ सांगाल का? जन्मवेळ 6:55 गुरुवार 6:55 सकाळ की संध्याकाळ? संध्याकाळी. आणि कुठे झालाय जन्म? आपटी, भीमा कोरेगाव. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं आम्ही नक्कीच उत्तर देऊ सोमनाथ. तुम्ही टीव्ही समोरच बसून राहा, बघूया तुमच्या प्रश्नाचं सर नेमकं काय उत्तर देणार आहेत. पण त्याआधी ते घेऊयात एक छोटी. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लक्ष्मी मंत्र, वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयाबद्दल आपण पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून खरं तर माहिती जाणून घेतोय. मगाशी आपण लक्ष्मी प्राप्तीचं काय महत्व आहे भारतीय संस्कृतीत ते सरांकडून एवढ्या सुंदर पद्धतीने जाणून घेतलं. आणि आता लक्ष्मीप्रमाणेच कुबेर हा सुद्धा भारतीय वास्तुशास्त्रात तितकाच महत्वाची खरं तर देवता आहे. त्याबद्दल बघूया सर नेमकं आपल्याला सांगतो. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मगाशी क्वेश्चन विचारला होता. निश्चितपणे त्याचं उत्तर आपल्याला आधी देणं गरजेचं आहे. वाट देत असतील ते. तर पहिला मुद्दा म्हणजे या व्यक्तींनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये जर उडी घेतली तर 100% फायदेशीर राहील. फेब्रुवारी 2016 नंतर व्यवसायाला सुरुवात करायला काही हरकत नाही. 100% यश मिळेल. फक्त पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय करू नका, तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. तो जो व्यवसाय आहे तो तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या संबंधात तुम्ही व्यवसाय जो असेल तो तुम्ही चालू करू शकता, त्यात तुम्हाला यश मिळेल. पुष्कराज आणि मोती हे 2 रत्न तुम्ही वापरा आणि 100% तुम्हाला यश मिळेल. तर प्रयत्न करायला काय हरकत. तुम्हाला असं वाटतं अचानक सर्व्हिस सोडून कसं आपण व्यवसाय करायला पाहिजे, तर असं वाटतं तर सर्व्हिस करता करता व्यवसाय करा आणि नंतर मग एस्टॅब्लिश झाला की मग तुम्ही व्यवसाय चांगल्या बंद मोठा करू शकता. आणि तुम्हाला सर्व्हिस चांगली लागायची असेल तर माझं इच्छापूर्ती कुपी म्हणून माझा जो प्रोडक्ट आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं हे जे आहे ठेवू शकता, बायोडाटा वगैरे तुमचा. आणि याच्यामुळे तुमचा जॉब 3 महिन्यात जॉब गॅरंटीला तो हजारो लोकांचा अनुभव आहे. हे तुमचं नॉर्थ वेस्ट कोपऱ्यात तुम्ही ठेवायचं. यामध्ये असल्या मंत्राचा यंत्राच्या प्रभावामुळे गॅरंटी फरक पडतो. ओके, एवढं करायला हरकत नाही. तुमच्या मेन प्रश्नाकडे येतो, कुबेराचं महत्व काय. तर लक्ष्मी आणि कुबेर याची पूजा आपण दिवाळीला करतो. आता कुबेर ही देवता जी आहे, ही देवता ह्या देवतेकडे काय आहे तर जे काही स्वर्गामध्ये असलेलं अपार धन आहे या पूर्ण संपत्तीचं रक्षण करणं आणि ही पूर्ण संपत्ती त्याच्या आधिपत्याखाली असते. आणि यक्ष जे असतात हे यक्षाकडून म्हणजे कसं ट्रेझरीमध्ये पूर्ण मॅनेजर बँकेचं त्याकडे सगळं ओव्हरऑल त्याचं आतमध्ये काय असं ते अमाऊंट असते आणि तो सही करतो. नंतर काय तुमचा जो कॅशियर असतो पैसे देतो. कॅशियर इज इक्वल टू द यक्ष. यक्ष देवता म्हणून काय मंत्र आहे, यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये समृद्धी मे देही दापय स्वाहा. म्हणजे हे धनधान्याधिपती असलेल्या कुबेर देवता ही समृद्धी आणि धनधान्याचं ऐश्वर जे आहे हे मला यक्षाला जे यक्ष देवतेला तू मला द्यायला सांग, असा याचा अर्थ होतो. कुबेर अनेक लोकांचा असं गैरसमज होते, कुबेराला जर एवढंच इम्पॉर्टन्स आहे तर कुबेराला कितपत रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्याची पूजा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. काही लोक त्याला घाबरतात की राक्षस आहे किंवा यक्षगणातला आहे की नक्की कोण आहे. तर लक्षात ठेवा, मी आता माझ्या आईला संस्कृत चांगलं येतं, संस्कृत एकदम व्यवस्थित बोलणं जे काय ते अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला. माझे जे काय गुरुजन लोक जे आहेत आमच्या घरामध्ये हे जे संस्कार जो आहे हा 16व्या 17व्या शतकापासून आमचा अध्यात्मातच फील्ड आहे. आमच्या घराण्यामध्ये अचानक मी उठून काय तर सुरुवात केलेली अशातला प्रकार नाही आहे. हे अध्यात्मातलं आमचं पूर्ण स्थान आहे. श्रीशैलम जगद्गुरु पीठाचे आम्ही वंशजच आहे डायरेक्टली. ते संस्कार घरामध्ये मंत्र यंत्र या सगळ्या गोष्टी लहान असल्यापासून होतात. या गोष्टी संस्कृतमध्ये 100 मार्क संस्कृत असतं, अबोव 90 मला मार्क आहेत.
त्यामुळे संस्कृत वाचणं, लिहिणं, बोलणं, मग त्या संधी करणं, या गोष्टी मी गायत्री मंत्रावर प्रोडक्ट पण काढले आहेत, की गायत्री मंत्राचा पूर्णपणे कीज काढून ते प्रोडक्ट तयार केलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कुबेर म्हणजे काय बघणं गरजेचं आहे. काही ना कुबेरांचा इतिहास पण काही लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं कुबेर म्हणजे कोण देवता आहे, म्हणजे त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे की घाबरायला पाहिजे की काय करायला पाहिजे. रावण हा दशानन. दशानन म्हणजे काय? 10 तोंड. 10 तोंड म्हणजे काय? खरोखर 10 तोंड होती का या संबंधी पण हे आहे. दश आनन, 6 उपनिषद आणि 4 वेदांचा तो जाणकार होता. एक उत्कृष्ट ज्योतिषाचार्य, वास्तुशास्त्र विचार, अशा प्रकारे खूप मोठा हा प्रचंड विद्वान असा 3 लोकांना जिंकलेला असा रावण होता. पण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. आता मी सांगतो तुम्हाला काय, पुलस्त ऋषी जे आहेत, पुलस्त ऋषी हे खूप मोठे ऋषी होते, ऋषीच होते, ते ब्राह्मण ऋषी होते. त्यांना जो मुलगा होता तो विश्रश्रवा होता. म्हणजे मुलगा तो ब्राह्मणच आहे. विश्रश्रवा हे जे ऋषीमुनी आहेत यांना 2 पत्नी होत्या. एक पत्नी जी होती वरवर्णिनी नाव होतं. विश्रश्रवा आणि वरवर्णिनी या दोघांना जो मुलगा झाला त्याचं नाव आहे कुबेर. अच्छा. ओके. वरवर्णिनी म्हणजे कुबेराची आई जी आहे ती त्यांची जी कुबेराची आई वरवर्णिनी यांचे वडील कोण? ऋषी भारद्वाज. ऋषी भारद्वाज हे ब्राह्मण आहेत. म्हणजे कुबेर हा इज इक्वल टू ब्राह्मण आहे, कारण वडील पण ब्राह्मण, आई पण ब्राह्मण. बरोबर. ओके. म्हणजे विश्रश्रवा स्वतः ब्राह्मण, त्यांची पत्नी जी आहे ती वरवर्णिनी, त्यांचे वडील ब्राह्मण, ते स्वतः कुबेर स्वतः ब्राह्मण. आता याच विश्रश्रवाला दुसरी पत्नी होती, तिचं नाव होतं कैकसी. कैकसी जी होती दैत्य घराण्यातली होती. आणि सामली राजा जो आहे त्या राजाचा अधिपतीची मुलगी होती, ती दैत्य घराण्यातली होती. ही दैत्य घराण्यातली असल्यामुळे विश्रश्रवा ऋषीमुनी आणि कैकसी या 2 लोकांना 4 मुलं झाली. त्यामध्ये रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा हे 4. म्हणून हे 4 दैत्य आहेत आणि या 4ही लोकांना मरण आलेलं आहे. मग कुबेर अजून चिरंजीवी आहे. कुबेराच्या हातामध्ये अमृत कलशच आहे, जे आपण पॉट बघतो त्यात अमृत आहे आणि ब्रह्माने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे कुबेर कुठले वादविवाद, भांडण किंवा कुठलं सैन्य घेऊन मारामारी करणे असं काही दिसत नाही, कारण हा प्रत्यक्ष देवताच आहे आणि तो राक्षस कुळातला अजिबात नाही. जरी वेडवाकडा चेहरा आणि वेडवाकडा अंग जरी असेल तर गणपतीला पण खूप मोठं पोट आहे, म्हणून गणपतीला आपण वेडावाकडा आहे असं म्हणू शकत नाही. कारण जसं तो पण देवादिदेवांचा देव आहे आणि त्याचं स्थान कुठे आहे? तो शिवसखा आहे. शिवसखा म्हणजे काय? महादेवाचा अतिशय परम मित्र आहे कुबेर जो आहे तो. या कुबेराला जे आहे ही श्रीलंका जे दान कोणी केलं? कुबेराला महादेवानंच केलेलं आहे. आणि श्रीलंका तयार कशाला केली होती? खरं ते पार्वतीसाठी तयार केली होती. खूप मोठा इतिहास आहे. हे मला पूर्णपणे हे सांगायला लागलो हक्का. म्हणजे पुलस्त ऋषींच्या अगोदर 7 पिढ्या कुठल्या कुठल्या होत्या, त्यानंतर काय रावणांच्या मुलांच्या नंतर काय, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण लिहिल्या आहेत माझ्याकडे. पण वेळ कमी पडतो, मला बोलता येत नाही. बरोबर. हे सांगण्याचा उद्देश काय की कुबेराला घाबरणं किंवा कुबेराचा विद्रूप दिसतो म्हणून त्याला हे करणं असेल, ती देवता आहे. हनुमान पण मारुतीचं तोंड जे आहे ते वरचं मरकटचं तोंड आहे, खाली माणसाचा चेहरा. म्हणजे आपण त्याला काय असं रिस्पेक्ट देत नाही, घाबरतो असं नाही. त्याची ताकद, त्याची बुद्धी, त्याचा आशीर्वाद खूप मोठा आहे. तर कुबेराचा दिसून येत नाही, पण तो असा बसलेला आहे आणि धनसंपदेचं संरक्षण करतो आणि तुम्हाला तो समृद्धी देतो. हा त्याला कुबेराचा इतिहास. त्यामुळे कुबेराला पाया पडायला हरकत नाही, हे क्लिअर डोक्यातनं काढून टाकाय. कुबेर हा त्रासदायक बिलकुल नाहीये, ब्राह्मण कुळातला त्याचा आशीर्वाद घ्यायला काही हरकत नाही. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. 7,500 10,000 वर्षापूर्वी ग्रंथामध्ये लिहिलेले आणि ते ग्रंथ सगळे आहेत माझ्याकडे आहेत. त्यात मी सगळं संस्कृत वर्णन मी कधीही तुम्हाला सांगू शकतो. निश्चितपणे सर, कुबेराची माहिती जाणून घ्यायची आहे, पण त्याआधी फोन आपण पटकन घेऊया. पुण्याहून अश्विनी बोलतात. अश्विनी बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, मी अश्विनी बोलते पुण्याहून. हा. माझी बहीण आहे दीपा. तर तिच्या लग्नाचं बघतोय आम्ही. तर लग्नाची योग कधी आहेत ते विचारायचं होतं. त्यांची तारीख, हा, त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ. जन्मतारीख आहे 17 जुलै 1990. हा. आणि जन्मवेळ आहे 2:45 दुपारी. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण पुणे. आणि आणखी एक गोष्ट, जॉबचं पण विचारायचं होतं. ती सध्या फायनान्स मध्ये जॉब करते IT कंपनीत. ओके. तर तिथे काही एवढी ग्रोथ नाहीये, तर तिला जॉब चेंज करायचा आहे. तर असे काही योग आहेत का तिथे चांगला ग्रोथ मिळेल? ओके ओके ओके. पहिला मुद्दा म्हणजे कन्या रास आहे, हस्त नक्षत्र आहे, इंद्रिय वगैरे राहू केतू पद्म सप्तम स्थानात बसले, वैवाहिक जीवनात अडथळे आहेत, ऑलरेडी आहेत.
वैवाहिक जेव्हा डिस्टर्बन्स होणे, डिवोर्स होण्याचं होऊ शकतं. ओळखीच्या ब्राह्मणाकडून पहिल्यांदा तुम्ही कुंभविवाह नावाचा विधी करून घ्या. केतूचं दान मी दरवेळेला सांगत असतो, ते तुम्ही करा, तर ते पुढचं जीवन सुखी जाऊ शकतं. आणि चंद्र जो आहे, शुक्र चंद्र युती आहे, म्हणजे आउट ऑफ इंडिया 100% जाणार. म्हणजे अब्रॉडला 4 ते 5 वर्ष आउट ऑफ इंडिया ही व्यक्ती राहणार आहे. त्यामुळे पासपोर्ट विसपोर्ट रेडी ठेवा. आणि नवीन जॉब चेंज करायचा असेल तर मार्च 2016 नंतर चेंज करा. आता गुरुबळ त्यांना बिलकुल नाही आहे. मार्च 2016 ते ऑगस्ट 2016 या दरम्यानच्या काळात चेंज होऊ शकतो नक्की. पण अजून तुम्हाला वाटलं की जॉब तर चेंज करायचंच आहे मला आणि खूपच त्रास होतोय, तर माझ्या इच्छापूर्ती कुपीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व्हिसचा बायोडाटाचा हार्ड कॉपी नॉर्थवेट कोपऱ्यात ठेवा. त्यातल्या या दिनांक 2 नोव्हेंबर 2015 पासून किंवा जो काही डेट असेल त्यापासून मला 3 महिन्यात चांगला जॉब मिळावा. 100% तुम्हाला त्यात यश मिळेल. आणि उपायात्मक काय करायला पाहिजे, पाचू करंगळीमध्ये डायमंड 30 सेंटचा तुमच्या करंगळी शेजारच्या बोटामध्ये घाला आणि ओम भृगवे नमः हा मंत्र म्हणा. 100% यश मिळेल. निश्चितपणे सर, मला कुबेराची अधिकाधिक माहिती खरं तर आणखीन जाणून घ्यायची, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कुबेराचं महत्व आपण जाणून घेतोय, पण त्याआधी सर वेगवेगळ्या ठिकाणी वास्तू व्हिजिटसाठी जात असतात. तिथे लोकांना नेमके काय काय अनुभव येतात ते आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुण्याचे संतोष कडू आता आपल्यासोबत संवाद साधतात. बघूया संतोष कडूंचा नेमका काय अनुभव आहे. नमस्कार, मी संतोष बबनराव कडू. माझा पुण्यामध्ये फोटोग्राफी लॅब हा व्यवसाय फोटो फ्लॅश कलर लॅब या नावाने आहे. 2000 साली सर्वात प्रथम आम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे गेलो होतो. बालाजीनगरमध्ये सर्वात पहिली ब्रांच आम्हाला सुरू करायची होती. जी वास्तू आम्ही त्यावेळेस घेतली त्या वास्तूमध्ये कोणीही 6 महिने ते 1 वर्षाच्या पुढे धंदा करू शकत नव्हता. ज्यावेळेस आम्ही ती घेतली त्यावेळेस तिथल्या बाजूच्या लोकांनी सांगितलं की अरे तुम्ही अशी वास्तू का घेतली. तर त्याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही पंडित शिवकुमारांकडे गेलो. मग पंडितजींनी त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन केलं. पहिली वास्तू तिथे आम्ही सुरू केली. त्या लॅबमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. सरांनी दिलेल्या वास्तू प्रोडक्टनुसार त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला इफेक्ट मिळाला आणि आम्हाला त्या वास्तूमध्ये भरभराट लाभली. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आम्ही एकामागोमाग एक अशा साधारण 8 लॅब ब्रांचेस आमच्या चालू झालेल्या आहेत. आणि पहिली ब्रांच बालाजीनगरला आम्ही चालू केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आम्ही वेगवेगळ्या ब्रांचेस सुरू केल्या. त्याच्यानंतर 2 नंबरची ब्रांच आमची वनाज कॉर्नर, 3री ब्रांच आमची रामबाग कॉलनी, 4थी ब्रांच आहे आमची भेलके नगर, त्याच्यानंतर हडपसर, त्याच्यानंतर सिंहगड रोड, त्याच्यानंतर बानेर आणि पुन्हा एकदा आम्ही नऱ्हे आंबेगाव अशा आम्ही आमच्या सर्व ब्रांचेस चालू केलेल्या आहेत. आणि प्रत्येक ब्रांचेस कन्सल्टन्सी सरांशिवाय आम्ही कोणाकडूनही घेतलेली नाही आहे. फक्त प्रत्येक लॅब सुरू करताना सर आल्यानंतरच आमचं कामाला सुरुवात होत होती. आणि सरांमुळे आज आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आम्हाला आरोग्यदायी भरभराट आणि मनशांती ह्या सर्व गोष्टी फक्त सरांमुळे प्राप्त झालेल्या आहेत. धन्यवाद. सर, जवळपास 8 ते 9 फोटोशॉपच्या ब्रांचेस त्यांनी ओपन केल्या आणि अर्थातच हे तुमच्याच मार्गदर्शनामुळे त्यांना इतका छान अनुभव आला असेल. असाच अनुभव खूप वेगळा मला वाटतं थोडासा सांगायचं म्हणजे एकच लॅब होते सिंपल. ते आता ते कोथरूड सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये ते वनाज कंपनी जी आहे किनारा हॉटेल समोर, ते त्या लोकांना थोडीची माहिती असेल. त्या साईडला स्वतः आता ते स्वतः डुप्लेक्स बंगला किंवा घर पण घेत आहेत. पुण्याच्या ठिकाणी प्रॉपर्टी एक नाही अनेक प्रॉपर्टी त्यांनी असे घेतलेत. 4 व्हीलर सगळ्या गोष्टी सगळ्या, म्हणजे एक खूप छोटा बिझनेस. जो फोटोग्राफर माणूस काय विचार करतोय, माझा एक फोटोग्राफी चांगला चालू दे. त्याच्या आज पुण्यासारख्या ठिकाणी 8 ब्रांचेस होतात आणि हा एकटा म्हणून सगळं हा आणि भाऊ हे दोघं पूर्णपणे हँडल व्यवस्थित करतात. अतिशय सुंदर रीतीने कोथरूड स्वतःच आहे परत त्यांचं जे काही लॅब आहे ते. म्हणजे वास्तुशास्त्रामुळे यश हे मिळू शकतं. 100% सक्सेस मिळू शकतो. मी कायम ती गॅरंटी देत असतो. म्हणजे मला फरक पडला, माझ्या घरात आनंद झाला, फरक पडला आणि आनंद झाला असा संबंध नाही. काय नक्की फिजिकली तुमच्यात काय 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 गेन केलं. तुम्ही 1 BHK 4 BHK किंवा बंगल्यामध्ये गेला का तर वास्तुशास्त्र परफेक्ट आहे. तो 1 BHK 2 BHK मध्ये 2 वर्षात गेला तर वास्तुशास्त्र परफेक्ट आहे. तुम्ही 1 BHK मधून 2 वर्षात 1 BHK लाच राहिला तर वास्तुशास्त्रात काहीच अर्थ नाही, बिलकुल अर्थ नाही. मग या ऋषीमुनीने आपल्याला नॉलेज दिले कशाला. म्हणून हे सगळं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सर, आता भारतात तर निश्चित भारतीय वास्तुशास्त्राचा तितकाच आपल्याला प्रभाव किंवा परिणाम दिसून येतो. पण चायना सारख्या ठिकाणी आपण म्हणतो की जिथून फेंगशुई आलेला आहे, पण तिथे जाऊन तुम्ही वास्तुशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करता, तर तिथल्या वास्तू व्हिजिट मध्ये काय अनुभव आणखीन आले. मला
चायनाला गेल्यानंतर खूप म्हणजे चायना फर्स्ट टाइम गेलो होतो. इंडस्ट्रियल व्हिजिट होत्या. गोंजाव म्हणून एक खूप मोठी सिटी आहे, पुण्यापेक्षा बऱ्याच मोठी सिटी आहे. तर मी डोक्यात चायना हा एक थोडासा गरीब देश किंवा इंडियाचे इक्वलंट देश अशी जी काय भावना होती ती पूर्ण माझी इथे गेल्यानंतर निघून गेली. एअरपोर्टला उतरल्या सुरुवातीला जे काय वातावरण पूर्णपणे मी बघितलं आणि स्टेट त्या सिटीमध्ये एक सुद्धा मगाशी बोललो एक सुद्धा टू व्हीलर नाही, फोर व्हीलर, सगळी लोक सुखवस्तू व्यवस्थित, एक भिकारी रस्त्यावर आढळलेला नाही मी. आणि कुठले होर्डिंग मोठे मोठे लावले, तुझा वाढदिवस, माझा वाढदिवस आहे वगैरे, ऍब्सोल्युटली काही नाही. कुठल्याही कंपनीची खूप मोठी जाहिरात नाही, काही नाही. ऍब्सोल्युटली क्लीन सिटी, बेस्ट सिटी. आणि इंडस्ट्रियल व्हिजिट दिल्या. प्रॉब्लेम मला आला भाषेचा, पण तिकडचे इंडस्ट्रियल ज्यांच्याकडे व्हिजिटला मी गेलो होतो त्यांनी तिथल्या लोकांना एक ट्रान्सलेटर मला दिला होता. ते ट्रान्सलेटर मी इंग्लिशमध्ये बोलायचं, हिंदी तर काय संबंधच नाही. इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला देर इज नो चान्स इंग्लिश बोलावं लागतं. त्यानंतर तो ट्रान्सलेटर त्यांना चायनीज सांगत. अशा पद्धतीने 2-4 आणि हे असं मला जे काही हे लिंक मिळाली त्या लोकांना कसं, मी अमेरिकेत गेलो होतो, तिकडे काही वास्तू व्हिजिट इंडस्ट्रीच्या वगैरे केल्या होत्या, जर्मनीत केल्या होत्या. ह्या लोकांच्या असं टॉप लेवलची लिंक असते की तुम्ही तिकडे जातो. आता आपण इंटरनॅशनल लेवलला जेव्हा काम करतो, इंटरनॅशनल लेवलचं एक वेगळं लेवलही असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला वरच्या लेवलला कनेक्ट करतो. म्हणून मी फ्लॅट आणि बंगल्याचं वास्तू कन्सल्टन्सी न करताही वास्तूचे प्रोडक्ट स्वतःचे तयार का केले की माझं अख्खं नॉलेज या प्रोडक्ट मी टाकलेलं आहे आणि तुम्हाला 100% रिझल्ट येतोच. आता 16 कंट्रीमध्ये आपले हे प्रोडक्ट चाललेले आहे. ओव्हरऑल गायनाचा एक्सपिरियन्स चांगला होता. खूप मला चांगलं वाटलं की खूप मोठ्या प्रमाणात त्यांची ग्रोथ होते. आणि उलटं मला चांगलं वाटलं की बघा, मी वास्तुशास्त्रज्ञ आहे, भारतासाठी करायचं मला सगळ्यात मोठं देश हेमच आहे. जगाच्या बाहेरची देशाची पण लोक मला रिस्पेक्ट देत मला बोलत असले इंडस्ट्रियल व्हिजिटला वगैरे. स्वतः मी इंजिनियर आहे, मी रोबोट सेक्शनच्या इन्चार्ज आहे. नॉर्मल लोकांना जे वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहेत, जे फॅक्टरी ज्यांनी काम केलेले नाही आहे किंवा इंडस्ट्रीला आतमध्ये काही माहीत नाही, त्या लोकांना घराचं आणि बंगल्याचं वास्तू कन्सल्टंट देऊ शकतात. पण पॉवर पॅक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, इलेक्ट्रिकल म्हणजे काय, तुमचं कम्प्युटर्स म्हणजे काय, न्यूमॅटिक म्हणजे काय, मेकॅनिकल म्हणजे काय, मशीन्स कसे हालतात, ओव्हरऑल त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, R&D डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल असेल किंवा व्हेंडर डेव्हलपमेंट असेल, ETP प्लांट असेल, बॉयलर असेल, रेंडिंग प्लांट असेल, प्रचंड गोष्टी. या गोष्टी मी आयुष्यात 6 वर्ष नॉनस्टॉप केलेल्या आहेत. माझ्या हाताखाली 43 इंजिनियर कामाला होते. हे मी केल्यामुळे ह्याचा उपयोग मला इंडस्ट्रियल कन्सल्टन्सीला होतो. कारण तुम्ही सर्वसामान्य फ्लॅट आणि घराच्या लोकांना वास्तुशास्त्र काही सांगून तुम्ही काही सांगू शकता, पण इंडस्ट्रियल लेवलच्या लोकांच्या समोर बसल्यानंतर त्यांचं नॉलेज एवढं असतं आणि तुम्हाला जर इंडस्ट्रीचं काय कळत नसतं 2 मिनिटात ते आउट, काय उपयोग नाही या माणसाचा, आता आवडतो म्हणतात. तुम्हाला टेक्निकल द्यायला लागतं. बरोबर. आणि आता मी IT इंडस्ट्री डिझाईन करतो. IT इंडस्ट्री डिझाईन करताना IT इंडस्ट्रीचं सगळं खोलवर, म्हणजे माझा जो क्लायंट, ज्या क्लायंटचं 2000 से 3000 स्क्वेअर फीटचं क्लॅरियन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, तुम्ही कधीही बघा आता टॉप 100 मध्ये आहे. त्या क्लॅरियन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं SEZचा प्रोजेक्ट मगरपट्टा सिटी मधला 24,000 स्क्वेअर फीट एक शॉप फ्लोर आहे. एक शॉप जे आहे अख्खा फ्लोर आहे ना, हा 24,000 स्क्वेअर फीटचा आहे, पूर्ण 8वा मजला. त्या ठिकाणी 450 वर्क टेबल, म्हणजे 450 लोक एका ठिकाणी बसतात, असं अख्खं डिझाईन मी करून दिलं. याच माणसाचं अगोदर मी 20,000चं केलं होतं, त्याच माणसा अगोदर मी 10,000चं केलं होतं, 5,000चं केलं होतं. आज इंडियामध्ये टॉप 100 मध्ये ती कंपनी गेलेली आहे. दिस इज कॉल्ड सक्सेस. म्हणजे तुम्हाला प्रोसेस स्टडी केल्याशिवाय कुठलीही गोष्ट करता येत नाही. मी पूर्णपणे महिनाभर त्या अभ्यास केला आणि करत मग कुठं त्यांचं कॅफेटेरिया 4,000 स्क्वेअर फीटचं आहे. म्हणजे हे वास्तुशास्त्राचं खूप मोठं, म्हणजे त्याला अनलिमिटेड ग्रोथ आहे. पण तुमचं बुद्धिमत्ता, तुमचं नॉलेज, तुमचं शिक्षण आणि तुमचं गिव्ह अँड टेक प्रोसिजर, आणि समोरचा माणूस तुम्हाला रिस्पेक्ट कधी देईल जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली येतात. फ्लॅट आणि बंगला डिझाईन करणं देणं हे किरकोळ गोष्ट आहे, कारण टॉयलेट, बाथरूम, हॉल, किचन या 4 गोष्टीच्या फ्लॅटमध्ये घरात काय नसतंच. पण ज्यावेळेला इंडस्ट्रियल लेवलला तुम्ही जाता, आता व्यंकटेश्वर हॅचरीज कंपनी जी आहे, त्या कंपनीचे बरेच प्रोजेक्ट, मी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मी आता सब्जेक्ट घेईन त्यावेळेला मी या गोष्टी बोलेन, आणि या गोष्टी बोलायचं खूप वेळ लागेल. मी कंट्रोल करतो हा टॉपिक आता. तर कुबेराचं मगाशी बोलता आपलं राहून गेलं. कुबेर आणि लक्ष्मी, आता दिवाळीचा सण जो आहे नंतर तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. पण कुबेराचं मी बोलत होते, कुबेराचं माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे, हे कुबेराचे प्रोडक्ट आहे. या ठिकाणी प्रोडक्ट जे आहे ते या ठिकाणी मंत्र, माझे प्रत्येक प्रोडक्टमध्ये असं लिहिलेलं आहे. इथं बघा, ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः. हे बीज मंत्रात्मक जो मंत्र आहे वित्तेश्वराचा, कुबेराचा, आणि याच्या खाली जो ते यंत्र आहे, हे यंत्र आणि हे असलेलं हे देवाची बैठक आणि त्या हातामध्ये असलेलं अमृत कलश आणि मुंगूस, हे जे आहे हे आर्टिस्टकडे डिझाईन करून घेतलेलं आहे. हे प्रोडक्ट बाजारात कुठेही मिळत नाही. कुठल्याही दुकानात, कुठल्याही तुळशी बागेत, कुठल्याही पितळ्याच्या भांड्या दुकानात किंवा कुठेही असं मिळत नाहीत. हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहेत. हे कोणी कॉपी करायचं केलं तर डायरेक्ट जेलमध्ये जाण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. अगोदर का माझ्याकडे असं एका माणसाला लोटलीकर नावाला एका माणसाला फ्रँचायझी दिली होती, त्याने असा उद्योग केला असल्यामुळं
त्याला मी काही ॲक्शन घेतली नाही, पण सेकंड टाइम असं कोणी तर गॅरंटीड ॲक्शन घेईलच. म्हणजे असे जगात कुठल्या वास्तुशास्त्र कन्सिडरचे प्रोडक्ट नाहीत की ज्याला स्वतः म्हणू शकतो की माझे प्रोडक्ट आहेत, मी कॉपीराइट घेतलेले आहे, डिझाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पेटंट नॅशनल इंटरनॅशनल केलेलं आहे, आणि आउट ऑफ इंडिया गेलेले प्रोडक्ट अमेरिकेत प्रोडक्ट हसून गेलेले आहेत, आणि हे पण महाराष्ट्राचे आत्ताचे सुभाष देसाई जे उद्योगमंत्री आहेत त्यांच्या हातात हे प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही माझ्या इंटरनेटची वेबसाईट त्यांच्या हातात प्रोडक्ट बघू शकता. आणि खासदार आढळराव पाटील माझ्या शेजारी उभारलेत, आणि हे सगळं लॉस एंजल्सचं झालेलं आहे. वास्तूच्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य आहे, कुणी हातात कुठला मिनिस्टर कोणाचा प्रोडक्ट हातात घेऊन उभारू शकत नाही. बाकीचे प्रोडक्ट काय कुठे आपल्याला मिळतात. निश्चितपणे तर सर, हे जे प्रोडक्ट आहे, products आहेत हा जो प्रोडक्ट आपल्याकडे. आहे हा पैशाच्या कपाटासमोर हे लावण्यासाठी हा वास्तूचा प्रोडक्ट आहे. जे कुबेराचं जे स्थान आहे हे कुठं असायला पाहिजे, उत्तर दिशेला. ते लक्षात घ्या, तुम्हाला कुबेराची जर पूजा करायची असेल, तुम्ही श्री लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करता, तेव्हा कुबेराकडे लक्ष देताना तुमच्या मनामध्ये हिमालय पर्वत आला पाहिजे, तुमच्या मनामध्ये मानस सरोवर यायला पाहिजे, तुमच्या मनामध्ये भावना यायला पाहिजे की मी हे कुबेर देवता, मी आता हिमालयात आलोय, तुझ्या जवळ आलोय, तू मला प्रसन्न हो, तुझा आशीर्वाद दे, मी तुझा दास आहे, मी तुझा बाळ आहे, मला तू आशीर्वाद देऊन मला फायनान्शियली स्टेबिलिटी दे, यासाठी या छोट्या घरात तुझी पूजा करतो. असं मनापासून अंतःकरणापासून हिमालयाकडे लक्ष देऊन मनात ते तुम्ही म्हटलं तर ते होतं. रोज कुबेरा म्हणून काही होत नाही. तुम्हाला ते पोझिशन पाहिजे, म्हणून हे कायम लक्षात राहावं. म्हणून तुमच्या घरामध्ये उत्तरेच्या भिंतीला हे प्रोडक्ट मी लावायला सांगतो, आणि सगळ्या लोकांना आश्चर्यकारकरित्या प्रगती आहे. यामध्ये लाकडाचं आहे, पूर्णपणे इको फ्रेंडली आहे, आणि त्यावर हळद कुंकू लावू शकता, उद्बत्तीने पूजा करू शकता. हा मंत्र कुठल्याही वास्तू बोर्डमध्ये कुठलाही मंत्र कुणी लिहिलेला आजपर्यंत आढळत नाही. माझा असा एकच वास्तू सगळे प्रोडक्ट असे आहेत की ज्यामध्ये डायरेक्ट बीज मंत्र आहेत. बाकीचे काय प्रोडक्ट बाजारात होत्या कुठलाही मंत्र लिहिलेलं नाही आहे. मंत्र आहे, यंत्राचं ओव्हरऑल अनालिसिस 12 फुटापर्यंत UK मध्ये मी केलेलं आहे वेगवेगळ्या यंत्राचं, आणि हे जे का मूर्त्या आहेत हे आर्टिस्टकडे डिझाईन करून घेतलेले आहेत. असे वास्तू प्रोडक्ट आहेत. कुबेराची जागा ही लक्षात घ्या, तिजोरीमध्ये नाही. कुबेराची जागा ही डायरेक्ट कुबेराच्या जागेमध्ये तिजोरीचं आहे, तिजोरीत ठेवायला पैशाचं कपाट ठेवायला तर म्हणजे मनी बॉक्स आहेच आहे. यावर लिहिलेलं आहे बघा, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपती संबुद्धे मी पैसा कुबेराचं अस्तित्व आहे. या ठिकाणी श्री यंत्र वरच्या बाजूला आहे. ओम श्रीम नमः हा महालक्ष्मी मंत्र आहे. या ठिकाणी अंबाजी माती देवतेचं जे यंत्र आहे, ओम महालक्ष्मी नमः, ओम क्लीम ह्रीम ओम, हे या ठिकाणी आहे. या ठिकाणी ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी देवे नमः हे पण आहे. उघडल्यानंतर आतल्या बाजूला 4 यंत्र आहेत की जे पैशाचं आकर्षण करतात. इथं जे आहे श्री यंत्र आहे, या ठिकाणी बालाईचं यंत्र आहे, या ठिकाणी वेगळी स्वर्गातली 2 यंत्र लावलेत. ह्यातला आतला एरिया वास्तुशास्त्र पण डिझाईन केलं. हे बंद केल्यानंतर एनर्जी तयार होते आणि यात पैसा साठून राहतो. आणि तुम्ही एकदा जर घेतलं, हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे की ज्यामुळे तुम्हाला 50, 60, 100, 200 वर्ष हे प्रोडक्ट वापरू शकता. असं नाही आज घेतलं की तुमचे पैसे संपले. पैशासाठीच आहे, आणि पैशामुळे देश तुमचा अख्खं खानदान पुढे जाणार आहे. हे पैशाच्या कपाटात जे काय तुम्ही पैसे ठेवता हे यात जर ठेवले तर या सगळ्या प्रभावामुळे पैसे 100% यायलाच पाहिजे, माझी गॅरंटी आहे. कुबेराची दिशा जी उत्तर दिशा असल्यामुळे बालाजीचं मंदिर जे सगळ्यात जगात श्रीमंत देवते तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पण उत्तर दिशेलाच कुबेराचं मंदिर आहे, म्हणून ते बालाजीचं दैवत श्रीमंत आहे. नंबर 2, व्यंकटेशराय हॅचरीज कंपनी, जी कंपनी पुण्यामध्ये आहे, व्यंकीज इंडिया लिमिटेड, किंवा त्यांचे का प्रोडक्ट सगळे फॅक्टरी बऱ्यापैकी मी डिझाईन करतो त्यांचे. बालाजीचं मंदिर जे आहे त्या बालाजीच्या मंदिरामध्ये पण जे कुबेराचं मंदिर तुम्ही आत गेल्यानंतर ते दक्षिण दिशेलाच आहे, दक्षिणेला तोंड करून उत्तर दिशेलाच आहे, म्हणून तिथं पण ते म्हणजे उत्तर दिशेलाच आहे. इव्हन हम्पी बदामीला मी जाऊन आलेलो आहे. हम्पी बदामीमध्ये जे काय केव्स तुम्ही गुलाबी रंगात चढता त्या ठिकाणी तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी तलाव या ठिकाणी ईशान्येला येतो, आणि या साईडला प्रत्येक तुम्ही कधी जाऊन बघा, त्या प्रत्येक गुहेच्या उत्तर भिंतीला दक्षिणेकडे प्रत्येक गुहेवर कुबेराचं चित्र कोरलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी एवढं मोठं वैभव त्या ठिकाणी होतं. अशा पद्धतीनं कुबेर हा घरामध्ये उत्तरेच्या भिंतीलाच पाहिजे, त्याचं दर्शन व्हायला पाहिजे, तरच पैसा टिकतो. 100% निश्चितपणे सर, इतरही अनेक प्रोडक्ट्स आहेत त्याची सुद्धा माहिती खरं तर करून घ्यायची, पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लक्ष्मी मंत्र, वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयासंदर्भात आपण पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून माहिती जाणून घेतोय. सरांनी आपल्याला कुबेराची एवढी छान माहिती सांगितली. आता बघूया इतर कोणकोणत्या प्रोडक्ट्स बद्दल सर माहिती देत आहे. लक्ष्मी बद्दल पण मला वाटतं माहिती द्यायला हरकत नाही. येस. तर कुबेराचं लक्षात सांगितलं की उत्तर दिशेला मी अभ्यास करून वास्तुशास्त्राप्रमाणे प्रोडक्ट काढायचा उद्देश काय, हे अभ्यास करूनच मी काढलेले प्रोडक्ट आहेत. हे अनेक ग्रंथांचा अभ्यास करून काढलेला आहे. कारण आपण काही जर करत असेल, स्वतः जर मी केलं असेल, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्टर दिल्लीचं कॉपीराईट डायरेक्ट आहे माझ्याकडे, आणि जेव्हा प्रत्येक प्रोडक्टवर माझं पंडित शिवकुमार नाव आहे माझं प्रोडक्ट. म्हणून कुठलाही माणूस म्हणू शकत नाही की हे माझे प्रोडक्ट कुठल्याही बाजारात मिळतात, नाही मिळू शकत.
मिळत असेल तर ते पंडित शिवकुमार 124 हे नाव त्यावर असायलाच पाहिजे, नाहीतर तो विकूच शकत नाही. पूर्णपणे हे आहे. आता तुम्ही विचारलं लक्ष्मी संबंधी काय, या लक्ष्मी संबंधी एक असं मी प्रोडक्ट काढलेलं आहे, पूर्वी पासून मी दाखवतो. खूप लिमिटेड आणि परफेक्ट आणि ते प्रोडक्ट काढले आहेत मी. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे 24 कॅरेट गोल्डमध्ये आहे. त्याचं वरचा लेप जो आहे तो प्लेटेड आहे, गोल्ड प्लेटेड 24 कॅरेट. या ठिकाणी श्रीयंत्र आहे, इथं गजलक्ष्मी आहे, दोन्हीकडे हत्ती असलेली. या खाली इथं गायत्री मंत्र लिहिलेला आहे, ओम सोमाय नमः, आणि पूर्ण चंद्राकृती आहे. एल टाईप आहे आणि हे तुम्ही देवघरात पूजायला काही हरकत नाही. गजलक्ष्मी अलॉंग विथ, म्हणजे तुम्हाला असं एक पण पोर्ट मिळणार नाही बघायला, हे पण कॉपीराइट घेतलेले आहे मी. इथे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या पायात इमिडिएटली श्रीयंत्र असलेलं कुठलंही पोर्ट बाजारामध्ये अवेलेबल नाही. साईडला इकडे तिकडे श्रीयंत्र खाली ताबडतोब नाहीये. जेव्हा जेव्हा हळद कुंकू वाहतात लक्ष्मीच्या पायावर व्हायल्यासारखं पण होतं, आणि ॲज वेल ॲज तुम्ही या लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर पण गुलाबाचं की कुठलंही फुल जे आहे, चाफ्याचं फुल बेसिकली वाहिलं जातं, आवडते जास्त अति चांगलं असतं. तर या ठिकाणी हे लक्ष्मीचे पूजन आपण कुबेराचं करतो तेव्हा हे लक्ष्मी पूजन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. हे मी दिवाळीसाठी काढलेलं हे ऑफिसवर खाली जे नंबर दिले त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर लक्ष्मी हे श्रीयंत्रावर लक्षात आलं की श्रीयंत्र हे 4 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे नाही 4 प्रकारचे श्रीयंत्र आहेत. कुठले आणि कुठले ग्रंथ सांगतो मी. हे जे काय उल्लेख मी करतोय ग्रंथावरून करतोय, माझ्या डोक्यातलं मनातलं मी काही सांगत नाही. काही आपण बोलताना कुठला ग्रंथ, कुठल्या ग्रंथात कुठला ऋचा किंवा कुठल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर ते बरं असतं. म्हणजे आपण आपल्या मनाचं काही सांगत नाही. रुद्रयामल, गौरीयामल हे 10,000 वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत. रुद्रयामल, गौरीयामल, तांत्रिक उपासना दर्पण आणि श्री विद्यार्णव तंत्र हे सगळे ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये 4 प्रकारचे, रुद्रयामलमध्ये गौरीयामलमध्ये फक्त 4था प्रकार दिलाय. रुद्रयामल आणि तांत्रिक उपासना दर्पण यात काय दिले, भूपृष्ठ, कच्छपृष्ठ, मेरुपृष्ठ. भूपृष्ठ म्हणजे समतल, आपण जे तांब्याचं यंत्र बघतो आपण आता माझ्या यंत्राचं कार्य होत आहे हे भूपृष्ठ जमिनीच्या लेवल. नंबर 2 म्हणजे कच्छ म्हणजे कासवाच्या पाठीसारखे गोल. मेरू म्हणजे आपण असं बघतो उभा असं असतं ते मेरू यंत्र असतं. नंबर 4 म्हणजे पद्मपृष्ठ म्हणजे गुलाब नाही कमळाच्या पाकळ्यासारखं असं जे असतं ते. 4थं जे आहे हे गौरी अमलमध्ये दिलेलं आहे, हे पद्मपृष्ठ. 4 प्रकारचे हे श्रीयंत्र असतं. श्रीयंत्राचा विधी, लक्ष्मीचा विधी हा अतिशय अवघड असतो. व्यवस्थित जर केला तरच ते व्यवस्थित. अग्नी कुठल्या दिवशी कुठल्या वेळेत, अग्नीचे 16 प्रकार आहेत. कुठला अग्नी असेल तर तो विधी करायला, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. देवी सप्तशतीसारखा तो प्रॉब्लेम येऊ शकतो. देवी सप्तशतीचं मागच्या वेळेला बोललो मी, रावणाचा पूर्ण संहार झाला. रावणाचं मी बोलता बोललं की रावणाचं जे काय श्रीलंकेमध्ये जे आता श्रीलंकेमध्ये शोधून काढ, नासानं पण प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअर शोधून काढ, ललित कला अकादमी मद्रास आणि श्रीलंका रामायण रिसर्च कमिटीने लक्षात आणलेलं आहे की त्या रावणाकडे 4 एअरपोर्ट होते. त्या एअरपोर्टची 4 नावं पण माझ्याकडे आहेत. त्यातले एक एअरपोर्ट जे आहे ते उसान गौडा नाव आहे, ते पूर्णपणे मारुती उद्ध्वस्त केलं होतं. खूप माहिती आहे माझ्या कुठले 4 एअरपोर्ट, कुठले विमान. पुष्पक विमान हे कुबेराचं होतं, रावणाने घेतलं, नंतर राम घेऊन गेला. हे कुबेराचं जे विमान होतं ते इच्छा मानसिक होतं, म्हणजे माइंड कंट्रोल्ड हे होतं. आपण जे आता कम्प्युटर आपण मनानं कंट्रोल करू शकतो नाही करू शकतो, टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही. पूर्वी विमानही मनानं कंट्रोल केली जायची. एवढ्या मोठा ॲडव्हान्स सायन्स पूर्वी होतो. तो मुद्दा राहू दे, तो नंतर बोलता येईल मला. श्रीयंत्राचे 4 प्रकार आहेत आणि श्रीयंत्र लक्षात घ्या, हे मी पुराव्यासकट बोलतोय. श्रीयंत्र 2 टाईपचे, एक मेटलमध्ये असतं आणि कुठलं दुसरं असतं ते स्फटिक. मेटलमध्ये जे असतं त्या मेटलमध्ये असल्यानंतर सोने, चांदे आणि तांबे या 3 मध्ये चालतं किंवा त्याचं कॉम्बिनेशन चालतं. मेटलमध्ये म्हणजे धातुमय असलेलं जे काही श्रीयंत्र असतं ते 1 ते 7 तोळ्यापर्यंत असायला पाहिजे असं निर्बंध आहे. बरोबर. म्हणजे 70 ग्रॅमच्या वर अजिबात चालत नाही तुमचं श्रीयंत्र. आणि रत्नमयी जे यंत्र आहेत त्यामध्ये जे आहे ते पुष्कराज, मरकत, वज्रमणी, वैडूर्य, नीलम, स्फटिक, पाचू हे 100 कॅरेट किती मोठं चालतं असं त्या निर्बंध आहे. त्यामुळे पूजा करू शकता. यासाठी विचार करताना श्रीयंत्र पूजा करताना त्या वजनाचं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि यासाठी मी सांगितल्याप्रमाणे हे जे आहे हे दिवाळीत पूजा करू शकता. कुबेराचं मला विचारलं, हे कुबेर जे होतं जे आहे हे उत्तर दिशेला भिंती लावू शकता. पैसे येण्यासाठी महत्वाचं म्हणजे माझं बालाजीचे जे प्रोडक्ट आहे दरवाजासमोर जे आहे हे लावू शकता. आणि त्यानंतर पैसे ठेवण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं की मनी बॉक्स आहे आणि दरवाजा गणपती माता पट्टी. थोडक्यात मला आता एक्झिबिशनची सुद्धा माहिती सांगाल. एक्झिबिशन कोल्हापुरातल्या लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्यांचा आभारी आहे. कमीत कमी 1,500-2,000 लोक आली होती. माझे प्रोडक्ट संपले. आता रनिंग कंडिशनला
औरंगाबादला माझा खाली जे काय तुम्हाला नंबर दिसतात त्या ठिकाणी तुम्ही फोन कॉल करून विचारू शकता. औरंगाबादला हॉटेल पुष्पांजली क्रांती चौकमध्ये औरंगाबादमध्ये 7 आणि 8 नोव्हेंबरला शनिवार रविवार एक्झिबिशन आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे प्रोडक्ट सगळे घेऊ शकता. निश्चितपणे त्याबरोबर एक्झिबिशन जे आहे त्या वास्तू ॲप आहे, वास्तू पंडित 124 नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करून तुम्ही वास्तुशास्त्र पण करू शकता. जे काय तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. फोन करा, तुमच्या घरी प्रोडक्ट पोहोचला तुम्ही पैसे देऊ शकता. कॅश ऑन डिलिव्हरी आहे. फ्लिपकार्टला पण माझे प्रोडक्ट आहे, तिथे पण घेऊ शकता. ऑनलाईन प्रोडक्ट तुम्ही बघून मागवू शकता. अपॉइंटमेंट या दृष्टिकोनातून प्लॅन करून सोमवार बुधवारी पुण्यात मी असतो आणि शुक्रवारी मुंबईला असतो. अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे काही प्रोडक्ट आहेत म्हणजे कॉपीराइट आहे ते पुण्यात मिळत नाही. सर खरं तर वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आटोपता घ्यावा लागला एपिसोड. बऱ्याचशा प्रोडक्टची माहिती राहिली आहे, पण निश्चित आपण ती पुढच्या एपिसोडला करून घेऊ. लक्ष्मी मंत्र आणि वास्तुशास्त्र कुंडली या विषयावर एवढी छान भरभरून माहिती दिलीत. पण हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांना आपण भेटू शकतो 10 नोव्हेंबरला. अभ्यंग स्नान आहे, नरक चतुर्दशी आहे, त्यामुळे नटून थटून 3 वाजता साम टीव्हीच्या समोर बसायला विसरू नका. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तेव्हा निश्चितपणे दिवाळीचं काहीतरी विशेष महत्त्व सरांकडून अपेक्षित आहे. तुम्हाला काही चांगलं अजून सांगण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तुमची भरभराट होईल. गॅरंटी प्रयत्न करेन. निश्चितपणे धन्यवाद सर, इथे आलात, एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या पाहुण्यांसह, नव्या विषयासह. सध्या मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.